मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. ह्या व्हिडिओमध्ये 10 दिवस पूजा करून 22 वेळा आरत्या करून गणपती बाप्पाचं असं गाडीवरनं ढकलून देऊन पहिलं गणपती बाप्पाची मूर्ती कटेडावर आपडते, नंतर खाली पाण्यात जाऊन आपडते. असं विसर्जन करतात का? का मोठीच मूर्ती घेतल्यावरच तुमचं विसर्जन होतं का? छोटी मूर्ती पण तुम्ही विसर्जन करू शकता. बाप्पा तुम्हाला सांगत नाहीत की मला मोठ्या मूर्तीमध्ये घ्या, गाडीवरनं ढकलून द्या, असं म्हणतात का गणपती बाप्पा? नाही म्हणत. काही समुद्रामध्ये विसर्जन करतात, त्या लाटाच्या ह्याच्यामध्ये करतात, लाट निघून गेली की मूर्त्या तशाच राहून जातात. ते पाहू शकता तुम्ही. काय मिळवलं तुम्ही? काय म्हणून भक्ती केली तुम्ही? 10 दिवस भक्ती करता, 22 वेळा आरत्या करता, आणि विसर्जनाच्या दिवशी तुम्ही गालगोट लावून गणपतीला तुम्ही गालगोट लावण्याचा प्रयत्न करता. माझ्या बाप्पाचा अपमान करता तुम्ही. हात जोडून सर्व गणेश भक्तांना विनंती आहे, होत नसेल तर नका करू विसर्जन, नका बसवू गणपती, पण माझ्या बाप्पाचा अपमान करू नका. अहो, गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या डोळ्यांमधनं अश्रू येतात शेवटच्या